सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव मौजे फुले पिंपळगाव, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. आवडे
अलीकड जागा अलीकड इकडे माझ्या बाजूला मागले माणसं पुढे सारखा थोडं थोडं म्हणजे मागायला जागा मिळेल. इकडे माझ्या अलीकून जागा इकडे इकडे या बाजूला. इकडे साईडला जागा आहे. माझ्या बाजूला जागा आहे इकडे सरकण्यासारखी करून इकडे अलीकडे साईडून जागा इकडे या इकडे या. आवडे रूप गुजरे सगुण, आवडे हे रूप गुजरे सगुण, पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसा चितुराये, जो मी तुझ पाये पांडुरंगा. लाचावले मन लागलीसे गोडी, लाचावले मन लागलीसे गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले. आता दृष्टी पुढे ऐसा चितुराये, जो मी तुझ पाये पांडुरंगा. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी, तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी, पुरवावी आळी माय बापा. आता दृष्टी पुढे ऐसा चितुराये, जो मी तुझ पाये पांडुरंगा. विठ्ठल सांद्रनीलांबुदाभं जगननीतपानिं मण्डनं मण्डनानं. तरुण तुलसीमाला कंदरं कैंजनेत्रं, सदयधवलः सुमिट्टलं चिन्तयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताची, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका, जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरत, चारते स्वभिज्ञ स्वरा, तेने ब्रह्म हृदयादि कवये, मुह्यन्ति यत्सूरयः. तेजोवारि मृदां यथा विनिमयो, यत्र त्रिसर्गो मृषा. धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं, सत्यं परं धीमहि. अतुलित बलधामं हेमसेलाभदेहं, धनुजवन कृशानुज्ञानी नामाग्रगण्यं. सकल गुण निधानं वानराणामधीशं, रघुपति प्रिय भक्तं वात जातं नमामि. नमो सद्गुरो तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती.
नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती घ्यावी घ्यावी माझी सेवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची घ्यावी घ्यावी माझी सेवा बोले बोले हा हा दुर्बळाची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा ओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता आवडे रूप गोजिरे सगुण आवडे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुकावली आता दृष्टी पुढे ऐसा चितोराये जो मी तुझ पाये पांडुरंगा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत अवतार देहूचे सुप्रसिद्ध साधू जगदवंदे जगद्गुरु श्रीमंत श्री ज्ञानेश्वरी तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा अत्यंत सुंदर असा अभंग आज या कीर्तन निरूपणाकरता मी निवडलेला आहे. महाराज या अभंगाच्या माध्यमातून या विश्वाच्या पाठीवरती अवतरित झालेले जे काही भक्त आहेत, जे काही साधू आहेत, जे काही संत आहेत, त्या संतांची आवड भगवान परमात्म्याच्या समोर प्रगट करतायत. विठ्ठला पैकी अभंगावरती थोडस विवेचन करण्यापूर्वी पर्यार्दन तो अत्यंत अगत्याचा आहे. ते म्हणजे आपल्या या श्री क्षेत्र मौजे फुले पिंपळ गावामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळीच्या अनमोल सहकार्यातून गावातील सर्व ज्येष्ठ मंडळीच्या आशीर्वादातून आणि विशेषतः गावातील सर्व नवयुवक तरुण मंडळीच्या अथक प्रयत्नातून घडून आलेला हा अत्यंत दिव्य असा ज्ञानयज्ञ सोहळा, भव्य कीर्तन महोत्सव अत्यंत थाटामाटामध्ये आणि अत्यंत दिव्य अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी समापन्नतेच्या दिशेकडे वाटचाल करतो आहे. आणि या ज्ञान यज्ञातील या नामसप्तातील आज मला वाटतं 5व्या क्रमांकाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं, गावातील सर्व भजनी मंडळीच्या वतीनं, गावातील सर्व नवयुवक तरुण मंडळीच्या वतीनं, सर्व सप्ताह कमिटी मंडळीच्या वतीनं आणि विशेषतः अत्यंत गोड असं व्यक्तिमत्व आपल्याच गावचे सुपुत्र हरिभक्तीपरायण आम्हा सर्व महाराज मंडळीवरती जीवापाड प्रेम करणारं व्यक्तिमत्व आमचे हरिभक्तीपरायण रमेशरावजी कुर्डेदाजी खऱ्या अर्थानं यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आहे. आणि तुम्हा सर्व ग्रामस्थ भाविक भक्त मंडळीच्या दर्शनाचा योग, सर्व वारकरी संप्रदायातील अध्वर्यू ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी या ठिकाणी आहेत, त्यांच्या सर्वांच्या दर्शनाचा योग खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी प्राप्त होतो आहे. माझं सद्भाग्य आहे. आणि आज या कीर्तन सेवेच्या संबंधाने उपस्थित वारकरी संप्रदायातील तुला मोलाची सर्वच क्षेत्रातील महाराज मंडळी आज या ठिकाणी आवर्जून आपल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावण्याकरता उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने खऱ्या अर्थानं आजच्या दिवसाचंच सौंदर्य म्हणायला काही हरकत नाही. आणि आजच्या या कार्यक्रमाची खरी शोभा म्हणजे हरिभक्तीपरायण आदरणीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन सम्राट, ज्यांच्या मुखातून अत्यंत सुंदर गोड अशी चाल आपण या ठिकाणी ऐकली आहे. असं अत्यंत जसा आवाज गोड तसा स्वभाव सुद्धा गोड आणि आचरण सुद्धा अत्यंत त्याच तोलामोलाचं आहे. असे वारकरी संप्रदायातील फार मोठं व्यक्तिमत्व आहे. हरिभक्तीपरायण आमचे सर्वांचे अत्यंत जिवलग स्नेही नारायणजी खिल्लारी गुरुजी, नारायणजी महाराज खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं भाग्य आहे बघा की वारकरी संप्रदायामध्ये सर्व क्षेत्रामध्ये जे काही बोटावर मोजणे एवढी काही महाराज मंडळी आणि कलाकार मंडळी आपल्याला पाहायला भेटतात, त्याच्यामधली
प्रामुख्यानं ती मंडळी सगळी वारकरी संप्रदायातली आपल्या गावामध्ये येत आहेत. भाग्य मायबाप तुमचं. लाखो रुपये खर्च केला, हजारो रुपये खर्च केला, बळच बोलावलं तरी न येणारी माणसं आपल्या गावामध्ये येत आहेत. खरंच फुले पिंपळगावकर मंडळी तुमच्यासाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. वा कारण ही सगळ्या ग्रामस्थ मंडळीचं खऱ्या अर्थानं प्रेम आहे. आणि म्हणून आमचे आदरणीय नारायणजी खिल्लारी गुरुजी या ठिकाणी आज उपस्थित राहिलेत. गुरुजी धन्यवाद आहे आपणाला. त्याचप्रमाणे ज्यांनी सुंदर त्यांच्या पाठीमागं गोड चाल गायली असे आमच्या सर्वांचे अत्यंत जिवलग महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन सम्राट, संगीत विशारद, हरिभक्तीपरायण सोपानजी महाराज चव्हाण, त्यांना सुद्धा धन्यवाद आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय आपल्याच गावचं वैभव असणारे कुरे अण्णा आहेत. गावातील सगळी भजनी मंडळी आहेत. हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील तबला विशारद आमचे गोविंदजी दाजी आहेत. आणि विशेषत्वानं ज्यांची रात्रीच खऱ्या अर्थानं गोड अशी कीर्तन सेवा या ठिकाणी समापन्न झाली ते आमच्या सर्वांचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय वंदनीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार. खऱ्या अर्थानं काल कीर्तन झालंय म्हटल्याच्या नंतर आज ते या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत बरं का. हेच खरं मोठेपण आहे भाऊचं आमचं. हे मोठेपण आहे बघा. कुठल्याही प्रकारचा स्वाभिमान नाही, अभिमान नाही, काही नाही. बस सेवा म्हणजे सेवा. आणि आदरणीय आमचे वंदनीय परमश्रद्धेय माऊली महाराज सेलुकर भाऊ महाराज या ठिकाणी काल सेवा झाली असताना सुद्धा आज मनाचा मोठेपणा करून उभे टाळ घेऊन भाऊंना सुद्धा नमस्कार करतोय. चोपदार आहेत. जातो तुम्हाला घेऊन आता तिकडे. असं आहे का? भारी कुठून आणले दाजी त्यांना? गावातलेच आहेत. जमला खेळ मग काय अडचण नाही. चोपदार आहेत. इकडे आमचे विनेकरी बाबा आहेत. खाली बसलेल्यांपैकी फार मोठी मोठी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे पंचाळ मामा आहेत, नंदू भाऊ आहेत, आमचे हरिभक्तीपरायण विजय भाऊ वादाडे आहेत, आमचे गोविंद पुरकर मंडळी आमची या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत. आमचे येवले बापू आहेत आदरणीय. इकडं आमचे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग सम्राट हरिभक्तीपरायण आमचे श्यामजी महाराज श्रावणे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित. फार गोड सुंदर पखवाज वाजवतात. आमचे हरिभक्तीपरायण बालासाहेब महाराज आहेत. सगळे परिचित मंडळी आहेत. त्याचप्रमाणे खाली बसलेल्यांपैकी वारकरी संप्रदायातील मी बोलून गेलो की फार मोठी मोठी उंचीची माणसं, हिमालयाची उंचीची माणसं आपल्या गावामध्ये येत आहेत. आपल्या सर्वांचं भाग्य आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं माजलगाव तालुक्याचं वैभव असणारे फार मोठ्या प्रमाणामध्ये माजलगाव नगरीमध्ये दिव्य आणि भव्य अशा स्वरूपाचा तो कीर्तन महोत्सव आयोजित करतायत. असे माजलगावचं वैभव असणारे आणि आम्हा सर्व महाराज मंडळीचे श्रद्धास्थान आदरणीय हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज गडदे गुरुजी सुद्धा 7 दिवस उपस्थित आहेत आपल्या गावामध्ये बरं का. फार मोठं योगदान आहे गुरुजींचं सुद्धा या कार्यक्रमाकरता. आदरणीय गडदे गुरुजी आहेत. त्याचप्रमाणे आज आवर्जून उपस्थित असलेले आमचे मित्र, गेली 15-20 वर्षापासून आम्ही आळंदीमध्ये राहिलो, बरोबर शिकलो, बरोबर राहिलो. गेली 20 वर्षाची आमची मैत्री आहे. ही सगळी मंडळी म्हणजे एक जिवलग मंडळी आहेत बरं का. कोणाच्याही कीर्तनाला येण्याकरता तयार नाही अण्णा बरं का. कोणाच्याही कीर्तनाला एवढी मंडळी उपस्थित राहतील सांगता येत नाही, पण एक प्रेमाचं नातं आहे. आणि म्हणून असे आमचे गोड कीर्तनकार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवताचार्य आमचे अशोकजी महाराज चिगुरे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज तुम्हाला सुद्धा धन्यवाद आहे. त्याचप्रमाणे माजलगाव तालुक्याचं वैभव असणारे विद्या विनोद वैभव, खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायातील फार मोठे व्यक्तिमत्व आमचे जिवलग हरिभक्तीपरायण कालिदासजी महाराज नाईक नवरे उर्फ दाजी आमचे. दाजी तुम्हाला सुद्धा धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात. ही सगळी मंडळी आहेत. सर्वांना धन्यवाद. आणि खऱ्या अर्थानं या संपूर्ण कार्यक्रमाचं आकर्षण म्हणायला हरकत नाही. ते म्हणजे आमचे भरतजी अण्णा पटाडे. टाळी वाजवा एकदा सारेने जोरात. आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं आकर्षण म्हणजे आपल्या माजलगाव तालुक्याचं वैभव आहे बरं का. ते म्हणजे हरिभक्तीपरायण तुम्हा सर्व महाराष्ट्रातीलच नव्हे तर परप्रांतातील भाविक भक्त मंडळीच्या हृदयातला एक मुकुटमणी म्हणायला हरकत नाही असे आदरणीय आमचे जिवलग मित्र भरतजी महाराज पठाडे महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. 7 दिवस पखवाजाची सेवा करतायत. बघा तुम्ही, मी बोलून गेलो ही मंडळी हिमालयाच्या उंचीची मंडळी आहेत बघा. फार मोठी मंडळी आहेत. पण काय तुमच्या फुले पिंपळगावकरचं भाग्य उजळलंय.
की ही सगळी मंडळी 7 दिवस आपल्याला लाभलेत. 7 दिवस, एक दिवस त्यांचा घेण्यासाठी वेटिंगला माणसं आहेत बरं का सध्या, वेटिंगला. पण 7 दिवस आपल्या गावामध्ये उपस्थित आहेत. भरत महाराज ज्या कार्यक्रमामध्ये असतील समजायचं की तो त्या कार्यक्रमाला भरतीच आली म्हणायचं बरं का. कारण नावामध्येच काय भरत भरती कार्यक्रमाला भरत महाराज तिथे आहेत म्हटलं की समजायचं कार्यक्रम काही आगळा वेगळा असतो बरं का. आणि खऱ्या अर्थानं भरत महाराजांचं वर्णन करावं तेवढं कमी आहे. तुम्ही म्हणाल तुम्हाला नक्कीच त्यांनी काहीतरी दिलंय, तसं ते रात्री भरपूर पाकिट घेऊन आले ते मोठं. परंतु तसं नाहीये, वस्तुस्थिती आहे. कारण वारकरी संप्रदायामध्ये जे काही मोजके मृदंग वादक आहेत त्याच्यामध्ये आता जी की गरुड झेप ज्यांनी घेतलेले मृदंग क्षेत्रामध्ये ते आमचे भरतजी अण्णा आहेत बरं का. भरतजी अण्णा आहेत, त्यांच्याबद्दल फार बोलण्यासारखं आहे, पण जास्त न बोलता फक्त एकच वाक्य त्यांच्याबद्दल बोलणार आहे आणि त्यांच्यासाठी पुन्हा तुमच्याकडून टाळ्याची अपेक्षा करणार आहे. आता नाही भरत महाराजांसाठी मी एक वाक्य बोलणार आहे, कारण ते गरज आहे. का? त्याचं कारण आहे की त्या योग्यतेचंच हे व्यक्तिमत्व आहे बरं का, त्या योग्यतेचं व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून फार सुंदर वाक्य त्यांच्याविषयी गुरुजी बरं का. भरत महाराज म्हणजे महाराष्ट्राचा तारा आहे बरं का. भरत महाराज म्हणजे महाराष्ट्राचा तारा आहे. भरत महाराज म्हणजे आपल्या माजलगाव तालुक्याचा हिरा आहे. ऐका बरं का. भरत महाराज म्हणजे महाराष्ट्राचा तारा आहे. भरत महाराज म्हणजे माजलगाव तालुक्याचा हिरा आहे. भरत महाराज म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांचा प्यारा आहे. बस भरत महाराज इथून पुढे महाराष्ट्रामध्ये फक्त तुमचाच वार आहे, फक्त तुमचाच वार आहे, फक्त तुमचाच वार. असं व्यक्तिमत्व आहे भरत महाराज. आणि म्हणून कधी कधी असं वाटतं की भरत महाराजांचा हात म्हणजे हात नाही, बस काय. म्हणून असं मला वाटतं ठाकूर विठ्ठल. एक सांगू का, आता तरी सध्याच्या चालू घडीला आमच्या भरत महाराजांचा कोणी हात धरायचा नाही बरं का. मग धरायचेच ठरले तर पायच धरले पाहिजेत. होय दाजी. असं व्यक्तिमत्व आहे. असो बोलण्यासारखं भरपूर आहे. अभंग सुद्धा अत्यंत सुंदर आहे. त्याचं सुद्धा चिंतन वेळेच्या आत बरं का गुरुजी आपल्याला करायचंय त्याचं चिंतन. आणि म्हणून थोडक्या वेळेमध्ये आपल्याला जशी सद्गुरू बुद्धी देतील त्याप्रमाणे या अभंगावरती आपण थोडंसं चिंतन, थोडंसं बोलण्याचा आपण प्रयत्न करूयात. बसलेल्या सर्व मंडळीला एकदा मी प्रार्थना करून जाणार आहे की आज आपण पवित्र अशा वारकरी संप्रदायाच्या धर्ममंडपामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. आणि वारकरी संप्रदायातील उच्च कोटीची परंपरा म्हणजे ही कीर्तन परंपरा आहे. आणि त्या कीर्तनाला ऐकण्याकरता वा कीर्तनाला श्रवण करण्याकरता आपण बहुसंख्येने सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत. मग कीर्तनाच्या काही नियमावली तुम्ही तसे ज्ञाते मंडळी आहात, जाणकार मंडळी आहात, तुम्हाला सांगणं योग्य नाहीये. वक्ता या नात्याने बोलतोय. पहिली गोष्ट, कीर्तन ऐकत असताना सर्वांनी अंतःकरणपूर्वक कीर्तन ऐकण्याचा प्रयत्न करा. कीर्तन ऐकत असताना श्रद्धेने कीर्तन ऐकण्याचा प्रयत्न करा. बघा मी नेहमी सांगत असतो, कीर्तन म्हणजे विनोद नाहीये, कीर्तन म्हणजे टाइमपास नाहीये, कीर्तन म्हणजे काहीतरी भाकड कथा 2-4 गोष्टी सांगणं म्हणजे कीर्तन नाहीये. तर मायबाप, कीर्तन म्हणजे ते आहे की अंतःकरणामध्ये परमात्म्याच्या विषयी भाव जागृत झाला पाहिजे बरं का. परमात्म्याच्या विषयी नाथ महाराजांची भाषा आहे की जेणे करुणी मूर्ती अंतरी ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. नाथ महाराजांची भाषा आहे. नाथ महाराज म्हणतात की बाबा कीर्तन हे असं असलं पाहिजे. कसं? बसलेल्या प्रत्येक श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये 1 तास पुरतं का होईना बरं का गुरुजी, 1 तास पुरतं का, 1 तास भर का होईना, पण परमात्म्याच्या विषयी अंतःकरणात भाव जागृत झाला पाहिजे बरं का. आणि ज्या वेळेला कीर्तन ऐकत असताना संसाराचा विसर पडतो आणि परमात्म्याच्या विषयी भाव जागृत होतो ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने कीर्तन घडल्या जाईल. विठला विठला म्हणून आपल्याला आज तशा पद्धतीचं या ठिकाणी कीर्तन करणार आहे. एकच वाक्य बोलतो, हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं है. सुनो गाँव वालों, हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं है. सूरत बदलनी चाहिए. मेरे दिल से नहीं तो ना सही, लेकिन पिंपळगाव वालों के दिल से प्रेम की गंगा बहनी चाहिए. अशा पद्धती
गोष्टीचं आपल्याला कीर्तन करायचं, थोडंच करणार आहे. पण तुम्हाला बरं वाटावं, तुम्हाला चांगलं वाटावं, काहीतरी करमणूक व्हावी असं मुळीच नाही बरं का. असं मुळीच कीर्तन करणार नाही, पण कीर्तनाच्या माध्यमातून तुमचं बरं होईल असं मात्र नक्कीच कीर्तन करेल. विठ्ठल म्हणून श्रद्धेने कीर्तन ऐका बरं का, श्रद्धेने भावनेने कीर्तन ऐका. दुसरी गोष्ट आहे विठ्ठल विठ्ठल भजन सर्वांनी म्हणा. तिसरी गोष्ट आहे कीर्तनामध्ये कोणी उठू नका. मर्यादा तशी तुम्ही ज्ञाते आपण पालन करायचे आहे. चौथी गोष्ट कीर्तनामध्ये, तिसरी गोष्ट उठू नका. चौथी गोष्ट कोणी धूम्रपान करीत असेल, बिडी सिगारेट तंबाखू गुटखा खात असेल ते 1 तासभर, तशी तर कायमची सोडा. पण शक्य नसेल तर 1 तासापुरतं कवीना त्या व्यसनापासून बाजूला राहा. आणि 5वी शेवटची आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वांनी कीर्तन शेवटपर्यंत जागा राहू नये का बरं का. झोपण्याचा प्रयत्न करू नका. आणि आज तसं झोपण्यासारखं वातावरण सुद्धा नाही बरं का. आणि अशा वातावरणात जो झोपला तो संपला म्हणायचं मग. कारण माहोलच तशा पद्धतीचा आहे, झोपण्यासारखं वातावरण नाही. आमचे दत्ताभाऊ म्हटल्याच्या नंतर बास बघायचंच काम नाही बरं का. साऊंड सिस्टीम आमच्या दत्ताभाऊसाठी एकदा टाळी वाजवा सगळे. वा काय गोड व्यक्तिमत्व आहे, वा दत्ताभाऊ, धन्यवाद बरं का तुम्हाला. आणि समोर कॅमेरामन आहेत, 2 कॅमेरे आहेत. आज काय भाग्य माझं अशोक म्हणावं. कधी फोटो बळच काढा म्हणावं लागतंय, बळच फोटो काढा म्हणावं लागतंय. पण आज भाग्य आहे, कॅमेरामन 2 आहेत. एक आमचे स्वरगुंजन यूट्यूब चॅनल आहे, ते आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण निळूदाजी या ठिकाणी ते उपस्थित आहेत. वा धन्यवाद दाजी. आणि दुसरं म्हणजे मराठी हॉटस्पॉट यूट्यूब चॅनल जे आहे ना, गाजलेलं फार आहे ते मराठी हॉटस्पॉट, ते सुद्धा इथं चॅनल आहे. 2 चॅनल उपस्थित आहेत. आणि हे आपलं आजचं कीर्तन संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशामध्ये 7 दिवस आपले इथं एक कार्यक्रम चालणार आहे. आणि म्हणून असं एकंदरीत सर्व वातावरण अतिशय सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे. पण वेळ मात्र कमी बरं का आपल्याकडे. पण तेवढ्याही वेळेमध्ये आता जसं जमेल तशा पद्धतीने आपण कीर्तन करूयात. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने हाताने टाळी आणि मुखाने प्रभूचं संकीर्तन म्हणा सगळेजण. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव मौजे फुले पिंपळगाव, तालुका माजलगाव, जिल्हा बीड.